म्हटलेला. त्याच्या बोलण्यात एक प्रकारची खरीखुरी भावना होती, म्हणूनच प्रेक्षक त्याच्यावर प्रेम करत गेले. प्रसिद्धीच्या जोडीला टीकाही आली. फक्त रील स्टार आहे, गेम नाही येत, अभिनय करतोय का खरं बोलतोय, असे अनेक ट्रोल्स झाले. पण सुजनी कोणत्याही ट्रोलला वैयक्तिक न घेता त्याचं रूपांतर मोटिवेशन मध्ये केलं. त्याचा आत्मविश्वास तोच त्याचा सर्वात मोठा शस्त्र होता. फिनाले आठवड्यात तो टॉप 2 मध्ये पोहोचला. जबरदस्त टक्कर होती, पण जनतेने आपला निर्णय दिला. सूरज चव्हाण विजेता. तो क्षण होता केवळ ट्रॉफी मिळवण्याचा नव्हे, तर हजारो तरुणांसाठी एक उदाहरण बनण्याचा. बिग बॉस नंतर अनेक ब्रँड डील्स, वेब सिरीज, शो ऑफर्स सूरजला मिळाले, पण त्याने निवड केली जिथे स्वतःची ओळख टिकवता येईल तिथेच काम करायचं. आज तो युट्यूब, इंस्टाग्राम आणि थेट चाहत्यांच्या संवादात ऍक्टिव्ह आहे. तो नव्या चित्रपटात काम करत आहे. रिअल टू रील सूरजची कहाणी. सूरज चव्हाण सांगतो, तुम्ही कुठून आलात हे महत्वाचं नाही, महत्वाचं आहे तुम्ही कुठपर्यंत पोहोचू शकता.